माधवनगरमध्ये विविध ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केले। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती माधवनगरमध्ये पोलीस टाइम्स न्यूज व लोकभूमी सांगली न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यानिमित्ताने माधवनगरातील सर्व मान्यवरांनी तसेच संजयनगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले। अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या विचारांचा जागर करून समाजातील सर्व घटकांनी समानतेच्या मार्गावर चालण्याचा संदेश दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यात सामाजिक अन्याय, अस्पृश्यता आणि भेदभावाविरुद्ध कठोर लढा दिला। त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून देशाला लोकशाही, समानता आणि न्यायाचे भक्कम अधिष्ठान दिले। शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्यांच्या त्रिसूत्रीने समाजाला दिशा दिली आहे। या जयंतीनिमित्त आलेल्या मान्यवरांचा पोलीस टाइम्स न्यूज व लोकभूमी सांगली न्यूज यांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी ग्रामपंचायत सदस्य सागर भोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमास संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योतिबा भोसले यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच माधवनगर येथील कॉटन मिल चाळीमध्ये प्रबुद्ध कला क्रीडा मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात पंचशील ध्वजारोहणाने करण्यात आली। हे ध्वजारोहण मधुकर वायाळ सर यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शमुवेल चौगुले उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नूतन जिल्हा परिषद सदस्या सौ पूजा रोहन एडके या उपस्थित होत्या। या प्रसंगी साजिद देसाई या तरुणाने स्वखर्चातून सरबत वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली। याप्रसंगी ग्रामपंचायतीचे प्रामाणिक कर्मचारी सुरेश कांबळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। या प्रसंगी शाळेतील लहान मुलांना किशोर सासणे आणि शुभम उपाध्ये यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी मंडळाचे अध्यक्ष दीपक कांबळे, वंचित बहुजन आघाडी सेक्रेटरी मोहन कांबळे, अण्णा मगदुम, विठ्ठल बेले, मधुकर बेले, सुगत रणखांबे, गोरख होवाळे, प्रशांत बेले, सिद्धांत बेले, अविनाश बनकरी आदी उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राहुल कांबळे यांनी केले, तर आभार रवी बेले यांनी मानले।